श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. मी तुमची राशी आणि तुमचं माझ्या राशी राहुल या चॅनलवर खूप खूप सहर्ष स्वागत. आज खूप महिन्यानंतर मला तुमच्यासाठी एक नवीन तीर्थक्षेत्र एक्सप्लोर करायचं आहे आणि म्हणूनच आजचा हा व्लॉग तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणि स्पेशल घेऊन येणार आहे. ज्याप्रमाणे मला देखील हे स्थान पाहायच्या आधी खूप क्युरियोसिटी होती की इथे या ठिकाणी खूप सारे रहस्य, खूप साऱ्या कथा दडलेल्या आहेत आणि त्याच मला जाणून घ्यायच्या होत्या आणि त्यासाठी मी देखील खूप सारे पॉडकास्ट, व्लॉग या विषयासंदर्भात गुगल सर्व बघितलं आणि एक निश्चय केला की मला पण हे स्थान पाहायचं. तिथले काही अविस्मरणीय असे अनुभव घ्यायचे आहेत. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नक्की कोणत्या तीर्थक्षेत्राबद्दल बोलत आहे. तर मला तुम्हाला सांगायला इतका आनंद होत आहे की हे क्षेत्र म्हणजेच आपल्या श्री दत्तगुरु महाराजांचे तपश्चर्या स्थान गुरुशिखर, म्हणजेच जे की गिरनार येथे आहे. याच ठिकाणी सुमारे 12,000 वर्षे महाराजांनी तपश्चर्या केली होती आणि हीच ती दत्तभूमी जी मी तुम्हाला आज या व्लॉग. आम्हाला गेल्या वर्षापासूनच गिरनारला जायची खूप इच्छा होती आणि त्याचा तो योग पण येत नव्हता. पण म्हणतात ना, जोपर्यंत दत्त महाराजांचं बोलवणं होत नाही तोपर्यंत हे शक्य होत नाही. पण अलीकडच्या काही दिवसातच मला गिरनारला जाण्यासाठी इतकं मन होत होतं की माझ्या मनी ध्यानी स्वप्नी फक्त गिरनार होत होते. आणि इंस्टाग्रामवर जेव्हा जेव्हा मी रील ओपन करते तेव्हा तेव्हा फक्त मला गिरनार महाराजांचंच दर्शन होत होतं. आणि अशातच मी अवीकडे हट्ट केला की काहीही करून आपण गिरनारला जाऊयात. आणि अशामध्ये म्हणजे आमच्याकडे ट्रेन बुकिंग नाही आहे, तात्काळ ट्रेन तिकीट देखील आम्हाला भेटत नव्हतं. मग आम्ही अचानक बाय रोडने जायचा प्लॅन केला आणि जायच्या आधी एक दिवस आधी आम्ही स्लीपर कोच लक्झरी बसची ऑनलाईन बुकिंग केली. प्रवास पण खूप हेक्टिक होता. दुपारी 1:30ची ही बस होती. सायनवरून ती निघाली आणि ती थेट सकाळी 7:30 आणि 8च्या दरम्यान जुनागड येथे पोहोचली. गिरनार येथे पोहोचण्यासाठी सर्वप्रथम जुनागड या शहरात पोहोचावे लागते आणि गिरनार पर्वत हा जुनागड शहरापासून सुमारे 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि इथूनच तुम्हाला तलेटीला जाण्यासाठी खाजगी ऑटो वगैरे घेण्यात येतात. स्थानिक लोक तेथील तलेटीलाच भवनाथ तलेटी असं देखील म्हणतात. आणि आता हे जे तुम्ही पाहत आहात ते आम्ही आहोत भवनाथ तलेटीच्या येथेच. तलेटी येथे उतरल्यानंतर सर्वप्रथम आम्ही राहण्यासाठी एक हॉटेल म्हणजेच यात्री भवन शोधले. तलेटी क्षेत्रामध्येच राहण्यासाठी खूप साऱ्या धर्मशाळा, आखाडे, यात्री भवन आहेतच जे की खूप रिझनेबल देखील आहेत. पण आम्ही ज्याप्रमाणे ऐकलं होतं की तिथे एक मंगलम यात्रिक भवन म्हणून आहे आणि ते खूप छान असं हॉटेल आहे जे तुम्ही आता बघत आहात. त्यांचा हा एंट्रन्स आहे. हॉटेल्सचे रूमचे रेट देखील 1,500 ते 1,700 पर्यंत असे होते. तेथील रूम पण खूप छान आहेत. त्या रूम बघून आम्हाला त्या खूपच आवडल्या आणि रूमच्या विंडोमधूनच सर्वप्रथम गिरनार पर्वताचे दर्शन घडते आणि त्यामुळेच आम्ही हा ऑप्शन निवडला मंगलम यात्रिक भवन येथील राहण्यासाठी. त्यांचे रेस्टॉरंट देखील आहे जेथे की 120 रुपयामध्ये तुम्हाला अनलिमिटेड थाली भेटते आणि तिथल्या जेवणाची टेस्ट तर तुम्ही विचारूच नका, इतकी अप्रतिम आणि खूपच छान अशी होती. आम्ही हॉटेलमध्ये उतरल्यानंतर फ्रेश वगैरे झालो. खूप छान असं मस्त फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून रेडी होऊन थोडा फेरफटका मारण्यासाठी खाली उतरलो. आम्हाला थोडा ब्रेकफास्ट वगैरे करायचा होता. सो आम्ही आजूबाजूचं वातावरण म्हणजे जिथे काय काय आहे हे बघण्यासाठी म्हणून आम्ही खाली आलो. सर्वात आधी आम्ही गिरनारच्या पायथ्याशी असलेले श्री भवनाथ महादेव मंदिर यांचेच दर्शन घेतले. असे म्हटले जाते की जेव्हा शिव पार्वती गिरनार टेकड्यांवरून प्रवास करत होते तेव्हा त्यांचे दैवी वस्त्र येथे असणाऱ्या मृगीकुंडावर पडले आणि ज्यामुळे हे ठिकाण शिवभक्तांसाठी शुभस्थळ मानले जाते. आजही या ठिकाणी महाशिवरात्री दिवशी अनेक नागासाधू या ठिकाणी स्नान करण्यासाठी येत असतात.
तशातच आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून झाल्यानंतर, भवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आजूबाजूला फेरफटका मारण्यासाठी पुढे निघालो. जसे की तुम्ही आता पाहत आहात, इथल्या रस्त्यांवर ह्या ठिकाणी खूप थंडीचं वातावरण होतं आणि इतक्या उन्हात देखील आम्हाला इतकी थंडी वाजत होती की विचारण्याची सोय नव्हती. आणि अशातच आम्ही पुढे पुढे जाऊन आम्ही तिथे असणारी दुकान, म्हणजेच की जसे की आम्हाला रात्रीचा प्रवास सुरू करायचा होता गिरनार चढण्यासाठी. सो आम्ही तिथे कोणत्या ठिकाणी काय आहेत, जसे की आपल्याला चढण्यासाठी काठ्या वगैरे लागतात त्या घ्यायच्या होत्या. त्याच्यासाठी आम्ही सर्व दुकानं, तिथल्या आजूबाजूच्या सोय, खाण्यापिण्याच्या काही सोय आहेत का हे आम्ही पाहत होतो. मंगलम यात्रिक भवन पासून चालत चालत आम्ही गिरनारच्या पायथ्याशी थेट येऊन पोचलो आहोत. जसं की तुम्ही पाहत आहात, भाविकांची खूप गर्दी होती आणि त्यावेळेला सर्वजण आपल्या काठ्या वगैरे घेऊन जाण्यासाठी दुकानांवर गर्दी करून उभे होते. पण आम्हाला आत्ता जायचे नसल्यामुळे आम्ही तिथे फक्त जस्ट पायऱ्यांचं दर्शन घेऊन परत पुन्हा मागे निघालो. ज्याप्रमाणे आता तुम्ही पाहिलात की जसं आम्ही सरळ रोडवरनं गेलो तसंच आपल्याला गिरनारचा पायथ्याचा डोंगर लागतो आणि जर तुम्हाला रोपवेने जायचा प्रवास करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तिथूनच लेफ्ट असा रस्ता आहे जो टर्न घ्यायचा आहे आणि तुम्हाला हा रोपवेसाठी तुम्हाला मार्ग दिसतो, तिथे तुम्हाला जायचं आहे. जर तुम्हाला रोपवेने प्रवास करायचा असेल तर रोपवे हा फक्त अर्ध्यापर्यंतच, म्हणजेच की 5,000 पावले इतकाच उपलब्ध आहे आणि याची ऑनलाईन बुकिंग देखील करता येते. याची अंदाजे किंमत 650 ते 700 रुपये इतकी असेल. रोपवेचे तास हे सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच आहे आणि रोपवेची उपलब्धता ही हवामान परिस्थितीवर अवलंबून आहे. मी जसं की मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की इतकी थंडी होती, त्यामुळेच इथे हवामानामध्ये खूप सारा गारवा होता, वारा सोसाट्याचा होता आणि त्यामुळेच येथील रोपवे हा 2 दिवसापासून बंद होता आणि त्यामुळेच भरपूर प्रवाशांची नाचक्की झालेली. त्यांनी ऑनलाईन बुकिंग करून देखील त्यांच्यासाठी हा मार्ग उपलब्ध नव्हता. सो येथे येण्यापूर्वी हवामानाचा अंदाज हा आपल्याला काही नसतो, पण हे अचानक आपल्यासोबत घडू शकते. त्यासाठी देखील आपण आधीच प्री प्लॅन असावे. म्हणूनच तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही सर्व काही अंदाज घेऊन मगच तुमचा हा प्रवास चालू करा. आम्हाला रोपवेचा प्रवास करायचाच नाही आहे, कारण आम्ही 10,000 पायऱ्या चढूनच आम्हाला दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं. सो त्यामुळे आम्ही तिथला व्हिडिओ वगैरे कंप्लीट मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे. पण आत्ता मी ह्या ज्या तुम्हाला दाखवते आहे त्या सर्व धर्मशाळा, आखाडे आहेत जेथे की तुम्ही रिजनेबल रेट्समध्ये राहू शकता आणि त्या इतक्या जवळ आहे की तुम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर गिरनारच्या पायथ्याशी पोहोचू शकता. सो तुम्हाला जिथे कुठे राहायचं असेल तिथला तुम्ही योग्य तो मार्ग निवडावा आणि तुम्ही तिथे राहावे, कारण इथले आखाडे, इथल्या धर्मशाळा खूप साऱ्या आहेत आणि खूप छान अशा त्यांच्या सोय केलेल्या आहेत. जसं की तुम्ही आता पाहू शकता, खूप मोठे मोठे असे आखाडे आहेत आणि ह्या परिसरात मन प्रसन्न होऊन जाते. इथे सर्व ठिकाणी फिरून झाल्यानंतर, इथले आखाडे, आश्रम बघून झाल्यानंतर मला तुम्हाला सांगायला एक आवडेल की जर तुम्हाला एक छान अशा मंगलमय वातावरणात राहायची इच्छा होत असेल तर तुम्ही गुरु गोरक्षनाथ आश्रम येथे जाऊन भेट द्या. आम्ही फर्स्ट टाइमच गिरनार येथे गेल्या कारणाने आम्हाला जे मंगलम यात्रिक भवन होतं तेथे आम्ही उतरलो. ते तर अप्रतिम होतंच, पण तुम्हाला जर छान अशा वातावरणात राहायचं असेल तर तुम्ही ह्या गुरु गोरक्षनाथ आश्रम येथेच भेट द्या. आणि जसं की तुम्ही आता पाहत आहात की इथली स्वच्छता, इथलं वातावरण एकदम मनाला भारावून टाकणारं असं आहे. येथे जास्त आरडाओरडा केलेला चालत नाही, शांततेचं वातावरण आहे आणि येथे तुम्हाला
जेवण वगैरे जो काही प्रसाद आहे तो देखील विना आहे आणि येथील रूम्स पण रिझनेबल आहेत, म्हणजेच की 1700-1800 असे आहेत. पण तुम्ही इथलं क्लायमेट तर पाहूच शकत असाल की किती छान आणि स्वच्छ आहे. याच आश्रमाला शेरनाथ बापू त्रिलोकनाथ आश्रम असं देखील म्हटलं जातं, कारण काही वेळेला गुरु गोरक्षनाथ आश्रम शोधून देखील सापडत नाही. तर या नावाने तुम्ही सर्च करा. आणि अशातच आजचा हा पार्ट 1 व्लॉग मी इथेच संपवत आहे. ज्याप्रमाणे माझा हा गिरनार पार्ट 1 तुम्हाला हा फेरफटका पूर्ण गिरनारचा तलेटी क्षेत्राचा करवून झालेला आहे आणि तो तुम्ही पाहिला आहात. सो तुम्हाला काही क्युरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. आणि आता दुसरा पार्ट लवकरच येईल, जो असणार आहे आपल्या गिरनार वारीचा. आणि जी गिरनार वारी आम्ही रात्री 2:30 वाजता चालू केलेली आहे, तो व्लॉग माझा पार्ट 2 म्हणून असेल. सो बाय, थँक्यू अँड श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय गिरनारी.